या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. शासकीय तंत्रशिक्षण संचालनालयामधील वर्ग 3 कर्मचारी दीर्घ सुट्टी असल्याने शासनाने 1981 मध्ये घोषित केले आहे. त्याप्रमाणे वर्ग 3 व 4 कर्मचाऱ्यांची ठेव सप्टेंबर 2024 अखेर जिल्हा कोषागार कार्यालयाने मंजूर केली आहे. पण गेली 2 वर्षे त्यास मंजुरी दिलेली नाही. त्यामुळे सोमवारी कोषागार मंत्रालयासमोर शासकीय तंत्रशिक्षण संचालनालयातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी आंदोलन करत येथील जिल्हा कोषागार अधिकाऱ्यांना निवेदन दिले. आमची मागणी मान्य करा, अन्यथा लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा यावेळी शिष्टमंडळाने दिला. आम्ही तंत्रशिक्षण संचालनालयाच्या नियंत्रणाखालील सेवानिवृत्त तृतीय श्रेणी कर्मचारी असून आम्ही दीर्घ सुट्टी विभागातील जरी असलो तरी टीप 2 या अपवादानुसार अशिक्षकीय कर्मचारी असल्याने दीर्घ सुट्टी नसलेल्या विभागात येतात आणि याच नियमान्वये ट्रेझरीने आमच्या संस्थेतील कर्मचाऱ्यांची आजपर्यंतची देयकं पारित केली. दरम्यान 31/8/23ला वित्त विभागाचं एक परिपत्रक आलं. दीर्घ सुट्टी विभागातील पदांना रजारोखीकरण लागू नाही, पण आम्ही दीर्घ सुट्टी विभागातील नसल्यानेच कर्मचारी असल्याने दीर्घ सुट्टी विभागातील नसल्यामुळेच जिल्हा कोषागार अधिकाऱ्यांनी 31/8/23 नंतर सेवानिवृत्त झालेल्या 2 कर्मचाऱ्यांची देयकं याच शासन नियमाप्रमाणे पारित केली. आम्ही पण वर्ग 3च कर्मचारी आहोत आणि आम्ही पण याचप्रमाणे आम्हाला हा लाभ मिळणं आवश्यक आहे. परंतु जिल्हा कोषागार अधिकारी सूडभावनेने दुर्भावनेने हा नियम आम्हाला लागू न करता प्रत्येक वेळी वेगवेगळे गैरलागू आणि विसंगत आक्षेप लावून आम्हाला नियमानुसार देय असलेला लाभ नाकारत आहेत. आम्हाला लाक्षणिक उपोषण करण्याची वेळ आली आहे. आम्ही व्याधिग्रस्त आहोत. हे शिवाजी कांबळे पेसमेकर बसवला आहे, अत्यंत क्षीण आहेत, चलापले, कंपवात आहे, मला मधुमेह आहे, 286 11.6 HbA1c आहे. ह्यांना आमच्या मृत्यूची प्रतीक्षा आहे असं वाटत आहे आणि ह्यांनी जर आमचं केलं नाही, 24 तारखेपर्यंत देख पार केलं नाही प्राचार्यांच्याकडून मागवून घेऊन, तर आम्हाला नाईलाजानं जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर 25 तारखेपासून औषधोपचार न घेता आत्मक्लेश आंदोलन करावं लागणार आहे. आणि आम्ही आता सध्या औषधोपचार घेऊनसुद्धा व्याधिग्रस्त आहोत. औषधोपचार न घेतल्यास आमच्या जीवाचं नक्की बरे वाईट होईल आणि आमच्या मृत्यूच्या पश्चात या कोषागार अधिकाऱ्यांना प्राचार्यांना आम्हाला लाभ दिल्यास समाधान वाटेल का? तंत्रशिक्षण संचालनालयाच्या नियंत्रणाखाली वर्ग 3 व 4 मधील कर्मचाऱ्यांची देयके जिल्हा कोषागाराने शासन नियमानुसार कोणताही आक्षेप न लावता पारित केलेली आहेत. ही देयके अद्याप सेवानिवृत्तीधारकांना अदा केलेली नाहीत. अनेक जण आजारी आहेत. आपल्या हक्काचे पैसे देखील औषधोपचारासाठी वापरता येत नाही. आम्ही सुद्धा याच आस्थापनेतील वर्ग 3 कर्मचारी असल्याने उपरोक्त शासन नियमान्वये दीर्घ सुट्टी नसलेल्या विभागातील असल्याने देयके एकही आक्षेप न लावता वर्ग कराव्यास हवी होती. मात्र कोषागार कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सूडभावनेने पक्षपातीपणा करून आम्ही अर्थपूर्ण पूर्तता केली नसल्यानेच वारंवार विसंगत आक्षेप लावून मंजूर केले नसल्याचा आरोपही निवेदनाद्वारे करण्यात आला. यावेळी विनायक कुलकर्णी, सुरेश चरापले, शिवाजी कांबळे यांच्यासह सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित होते. TV नेक्स्ट साठी रवींद्र बागल.